नमस्कार मंडळी, तर आज आम्ही चाललोय गणपतीच्या दुसऱ्या दिवशी सावंतवाडी बाजारपेठेत। मी आणि वैभव दादा चाललोय सावंतवाडीत बाजार करायला, कारण उद्या आहे गणपतीच्या तिसऱ्या दिवशी दादा आणि वहिनींची सत्यनारायणची महापूजा आणि आज आहे आमच्याकडे भजन। तर त्याच्या तयारीसाठी आणि काही सामान आणण्यासाठी आम्ही सावंतवाडी बाजारात चाललोय। तर आता शिवापुरातून सावंतवाडीत जाताना काय काय मज्जा करणार आहोत आणि मध्ये मध्ये काय काय छान छान ठिकाणं लागणार आहेत आणि बाजारपेठा लागणार आहेत छोट्या छोट्या। तर हे सगळं या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। शिवापुरातून सावंतवाडीत जाताना बरीचशी पुलं लागतात, तर शिवापुरातच 2 पुलं लागतात। एक आहे मोडक्याचा पूल आणि दुसरा आहे सीमेवरचा पूल, जिथे चाळोबा देवाचं मंदिर आहे, त्याला ओवळीची कोंड असंही म्हणतात। पुढे वीरवाडीचं पूल लागतं, कुत्रेकोंड म्हणतात त्याला, आणि कुत्रेकोंडीतून आल्यानंतर वसोलीचं पूल लागतं। पुढे अंजिवड्याच्या पुलानंतर दुकानवाडीचं पूल लागतं। नंतर अशी छोटी छोटी पुलं लागतात ज्यात खूप पाऊस पडला की अडकून बसावे लागते। आणि पुढे लागतं मोठ्या प्रवाहाचं पूल, ते पूल लागतं मानगाव ते आंबेरीपर्यंत। निर्मला नदीच्या मुख्य प्रवाहालाच 8 पुलं लागतात। तर अशी बरीचशी पुलं लागतात आणि ते पूल क्रॉस करून सावंतवाडीत जावं लागतं। पुढे जाताना अंजिवडा, शिवापूर, वसोली, उपवडे, चाफेली, टाळांबा, नेरूर या सगळ्या गावांची छोटी बाजारपेठ म्हणजे दुकानवाड, जिथे दैनंदिन गरजेच्या वस्तू थोड्या अधिक प्रमाणात मिळतात। शिवापुरातून जाताना अशा छोट्या छोट्या बाजारपेठा खूप लागतात, दुकानवाड बाजारपेठ, मानगाव बाजारपेठ आणि मग सावंतवाडी बाजारपेठ। दादाच्या मैत्रिणी, ओ माय गॉड, दादाची मैत्रिणी बघा। पूर्वीच्या काळात वाहतूक पावसात बंद असल्यामुळे इथे लोक काय करायची, एकदाच बाजार करून ठेवायची आणि आधीच्या काळात हे बाजारपेठ पाटगावला होतो। जाताना अचानकच पाऊस सुरू झाला म्हणून शिवापुरातून जाताना बरीच मंदिरं लागतात, दत्त मंदिर, महादेवाचे केरवडे आणि पुढे रामेश्वर मंदिर आकेरी गावाचे। तर मित्रांनो, फायनली आपण आलोय सावंतवाडीत। सावंतवाडीबद्दल सांगायचं झालं तर सावंतवाडी हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर शहर आहे। निसर्गाने नटलेलं ठिकाण, गोव्याच्या अगदी जवळ आणि इथली डोंगर, मोती तलाव, हिरवेगार परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलाय। सावंतवाडी ही लाकडी खेळणी आणि हस्तकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे। इथलं गंजिफा पत्ते जे हाताने रंगवले जातात हे खास आकर्षण आहे। सावंतवाडी राजवाडा, मोती तलाव आणि ही काही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत। इथली संस्कृती, खाद्यपदार्थ कोकणी पद्धतीचे असून विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात। काकी कशी दिली?
300 रुपये किलो आहे, पाव किलो. आणि ती झेंडू झेंडू 40 रुपये. घेऊ घेऊया. इथे आता आम्ही थोडीशी खरेदी करणार आहोत. कापून घे. होय. सावंतवाडी शहराचं सुंदर दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा सावंतवाडीचं अशक्य असं सुंदर दृश्य. मोती तलाव. सावंतवाडीचा ऐतिहासिक वारसा सावंत भोसले घराण्याशी जोडलेला आहे, त्यामुळे या ठिकाणाला एक राजेशाही ओळख मिळाली आहे. तुम्हाला सुंदरवाडी सावंतवाडी. जर तुम्ही सावंतवाडीचे असाल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आमची खरेदी झालेली आहे, आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला. हा व्लॉग जर तुम्ही पाहिलाय आणि जर तुम्हाला आवडलाय तर नक्की कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.